सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या झी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नेहा पद्मने आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। आता पाहूया सविस्तर घडामोडी। त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर दीपोत्सव साजरा। 54 वर्षापासून परंपरा कायम। शेकडो पंत्यांची नयनरम्य आरस आणि ती आरस पाहण्यासाठी उसळलेली गर्दी असा नेत्रदीप दीपोत्सव सोहळा गुरुवारी त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर पाहायला मिळाला। डोळ्याचे पारणे फेडणारी ही आरस रसिकतेने पाहता यावी यासाठी किल्ल्यावरील विजेचे दिवे मालवण्यात आले आणि तमाम डोंबिवलीकरांनी या दीपोत्सवाचा आनंद लुटला। 30 एप्रिल 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आनंदोत्सव झाला। कल्याणीही याला अपवाद नव्हते। शहरातील तरुणांनी त्या दिवशी दुर्गाडी किल्ल्याची साफसफाई केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच माधव केळकर, मनोहर वैद्य, सुरेश साठे, वसंत पुरोहित, सुरेश फडके, मामा साठे आणि आत्माराम जोशी या तरुणांनी शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढली। या मिरवणुकीचा समारोप दुर्गाडी किल्ल्यावर झाला। तेव्हापासून या किल्ल्यावर दर त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपूर उजळून दीपोत्सव साजरा केला जातो। पूर्वी किल्ल्याच्या परिसरात विजेचे दिवे नसल्याने केवळ पंत्या व दिव्यांनी उजळलेले किल्ल्याचे रूप पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होऊ लागली। पूर्वी किल्ल्याच्या परिसरात विजेचे दिवे नसल्याने केवळ पंत्या व दिव्यांनी उजळलेले किल्ल्याचे रूप पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होते। तेव्हापासून अनुभवी मनोहर वैद्य यांच्या नेतृत्वाखाली हा दीपोत्सव साजरा होऊ लागला। गेल्या 54 वर्षापासून त्रिपुरा दीपोत्सव साजरा केला जातो। यासाठी लागणारे तेल, वाती हे घराघरातून गोळा केले जातात। हे मुख्य वैशिष्ट्य असल्याचे आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले। त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने या दुर्गाडी किल्ल्यावरती गेले 55 वर्ष हा त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो। या इथे मंदिराचा देखील निर्माण झालं होतं। त्यापासून या इथे पणत्या लावण्याचा कार्यक्रम उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मनोहर वैद्य यांच्या मार्गदर्शनानुसार हा गेले 55 वर्ष कार्यक्रम उपक्रम चालू आहे। विशेष म्हणजे या पणत्या आणि या पणत्यांमधलं तेल आणि वाती हे प्रत्येकाच्या घरातनं कल्याणमधून प्रत्येकाच्या घराघरामधून गोळा केलं जातं आणि त्यामधून हा उत्सव साजरा केला जातो। आज कल्याणकरांचा एक मोठा उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहिला जातं। शनिवारी ही रेल्वेचा मेगा ब्लॉक, प्रवाशांचे हाल सुरूच। मध्य रेल्वेवर सातत्याने होणाऱ्या दुर्घटनांचा आणि बिघाडांचा विचार करून या दुर्घटना टाळण्यासाठी आता शनिवारीही विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे। हा पहिला विशेष मेगा ब्लॉक उद्या ठाणे ते कल्याण या स्थानकादरम्यान सकाळी 9:30 ते 11:15 या काळात घेण्यात येईल। या दरम्यान डाऊन जलद मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावरून चालवण्यात येईल। दरम्यानच्या जलद गाड्या ठाणे ते कल्याण दरम्यान सर्व स्थानकांवर थांबवतील। तसेच मेगा ब्लॉकच्या कालावधीत 9 अप 9 डाऊन अशा 18 सेवा रद्द करण्यात येणार आहेत। यामुळे दिरंगाईने चालणाऱ्या गाड्या, काही रद्द होणाऱ्या सेवा आणि प्रचंड गर्दी या सर्व गोष्टींना रविवार बरोबरच शनिवारीही प्रवाशांना सामोरे जावे लागणार आहे। शुक्रवारी दिवा डोंबिवली दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने काही काळ रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती। डोंबिवलीत दशावतारी नाटकाचे आयोजन। सिंधुदुर्ग कोकण रहिवासी मंडळाचा 10वा वर्धापन दिन शनिवारी 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 ते 10 या वेळेत होणार आहे। दशावतारी नाट्य सम्राट सुधीर कलिंगण यांचा अमर्याद पौराणिक नाट्य प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे। शालांत परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कारही करण्यात येणार आहे। हा कार्यक्रम विनामूल्य असून कोकणवासियांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन संस्थापक विद्याधर दळवी, दीपक रासम, निळकंठ यांनी केला आहे। ठाणे मुंबईत सुरू झाली थंडीची चाहूल, स्वेटरचा बाजारही भरला। ऑक्टोबर हीटमुळे घामाची ओघळ होत होती। आता मात्र ठाणे ते मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झाल्यामुळे सकाळी सुखद गारवा जाणवू लागला आहे। त्यामुळे अर्थातच नागरिकांनी आपला मोर्चा आता उबदार स्वेटर्सच्या खरेदीकडे वळवला आहे। ऑक्टोबरच्या दुसऱ्याच आठवड्यात पावसाळा संपला असतानाही कल्याण डोंबिवलीत अचानक पाऊस कोसळल्याने नागरिकांची चांगलीच पंचायत झाली होती। त्यामुळे नागरिकांना नेमके कळत नव्हते की पावसाळा आहे की निघून गेला। आता मात्र आठवड्याभरापासून शहरात थंडीमुळे गारठा आहे।
त्यामुळे थंडीपासून रक्षण करण्यासाठी लोक दुकाने, मॉल्स, रस्त्यावरून स्वेटर्स खरेदी करीत आहेत. या बोचऱ्या थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लोक स्वेटर, शाल, झिपर खरेदी करू लागले आहेत. कल्याणच्या बाजारपेठेतही लुधियानामधील स्वेटर, झिपर, शाल विक्रीसाठी आले आहेत. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच प्रकारचे स्वेटर होलसेल दरात कल्याणमध्ये मिळतील, अशी माहिती स्वेटर विक्रेते सद्दाम शेख यांनी दिली. मेरा नाम सद्दाम शेख है. ये जो बच्चे का चीज़ है ये आएगा आपको 200 रुपये तक. ये आता है माल लुधियाना से. आप एकदम होलसेल रेट में मिल जाएगा आपको कल्याण में. अगर बॉम्बे से लेंगे आपको शॉपिंग में बहुत महंगा पड़ेगा. कल्याण आओ. सब ये जो लेडीज़ का माल है ये 400-350 तक आ जाएगा. और जर्किंग जॉकेट है वो 500-500 तक आ जाएगा. हे बातमीपत्र इथेच संपले. नमस्कार.